नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटचा पहिला टॉपिक बघत होता. तर त्या पहिल्या टॉपिक मधले आपण काही पॉइंट घेतलेले आहात. तर या लेक्चर मध्ये पुढचा नवीन पॉइंट सुरू करायचा आहे आणि तो म्हणजेच काय, वाउचिंग ऑफ कॅश बुक. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, रोख पुस्तकाचे किंवा रोकड पुस्तकाचे प्रमाणन असं मराठीमध्ये म्हणता येईल. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, काय तुम्हाला कॅश बुक माहित असेल. काय कॅश बुक असते, कॅश बुक मध्ये रोख व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. कॅश आली किती, कॅश गेली किती. कॅश बुकला दोन साईड असतात बरोबर. एक असते रिसिप्ट साईड आणि एक असते पेमेंट साईड. रिसिप्ट साईडला आपण काय नोंदवतो, जेव्हा जेव्हा व्यवसायामध्ये ज्या ज्या कारणानं पैसे आले ते आपण रोख पुस्तकाच्या रिसिप्ट साईडला दाखवतो. आणि ज्या मार्गाने व्यवसायातून पैसे जातात म्हणजे आपण पेमेंट करतो ते कुठं दाखवतो, आपण पेमेंट साईडला दाखवतो. मग हे झालं कॅश बुक. कॅश बुकला दोन साईड असतात आपण म्हटलं. मग आता काय, अंकेक्षक काय करत असतो की व्यवसायामध्ये जे काही व्यवहार झालेले असतात रोख स्वरूपामध्ये आणि रोख स्वरूपाचे झाल्यानंतर कॅशबुक मध्ये नोंदवले जातात. हे लक्षात. मग कॅशबुक मध्ये नोंदवल्यानंतर त्या व्यवहारांची काय करत असतो, तपासणी करत असतो, म्हणजेच प्रमाणन करत असतो बरं का. म्हणून अंकेक्षकाद्वारे रोख पुस्तकाचे प्रमाणन हे करण्यात येते. त्यामध्ये पुढे सांगता येऊ शकते बघा, काय, व्यवसायाच्या दृष्टीनं रोख पुस्तक अतिशय महत्वाचं असते. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये रोख पुस्तकाला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आपणास सांगता येऊ शकते. पुष्कळदा व्यवसाय संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. मग त्या व्यवहारांचं परीक्षण अंकेक्षक करत असतो. तेव्हा रोख पुस्तक प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असते, कारण त्या रोख पुस्तकावरूनच व्यवसायाची किती देणी आहेत किंवा मग व्यवसायामध्ये किती रक्कम शिल्लक आहे हे लक्षात येते. म्हणून हे रोख पुस्तक अतिशय महत्वाचं असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच व्यवहारांची संख्या जास्त असते. तसंच अंकेक्षक काय करत असतो, ह्याच रोख पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी, चुका, लबाडी होत असते. कारण ज्या ठिकाणी रोख पैसा रोख पुस्तक आहे, मग अशा वेळेस कारकुनाकडून, संबंधित लेखापालाकडून चुका जाणीवबुजून किंवा मग न कळत चुका होऊ शकतात. हे लक्षात. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, रोख पुस्तकाचं परीक्षण करत असतो. रोख पुस्तकामध्ये ज्या काही व्यवहारांच्या नोंदी केलेल्या आहेत त्या सर्वच व्यवहारांच्या नोंदी अंकेक्षक तपासत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. कारण या रोख पुस्तकामध्येच मोठ्या प्रमाणावर चुका, अफरातफरी, लबाडी होऊ शकते. संबंधित अकाउंटंट असेल किंवा संबंधित लिपिक असेल, हे काय करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा मग वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्या रोख पुस्तकामध्ये काय करू शकतात, आदलाबदल करू शकतात किंवा मग अॅक्युरेट नोंदी करणार नाहीत. असं बऱ्याच वेळा घडू शकते. म्हणून चुका, लबाडी मोठ्या प्रमाणात आढळत असते. म्हणून अंकेक्षक काय करत असतो, रोख पुस्तकाचे सर्वच परीक्षण करतो. सर्वच व्यवहारांचं काय परीक्षण करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तसंच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते बघा, काय, अंकेक्षक काय करत असतो, या रोख पुस्तकाचं परीक्षण करण्या अगोदर तो काय करतो, व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत अवरोध पद्धती किंवा मग अंतर्गत नियंत्रण पद्धती अस्तित्वात आहे का बघतो. जर अस्तित्वात असेल तर त्याचा अभ्यास करतो किंवा मग त्याचा आढावा घेतो. व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती कशा स्वरूपाची आहे, एखाद्या कर्मचाऱ्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण असते याचा अभ्यास करतो. आणि त्यावरून काय करत असतो, रोख पुस्तकांचं पूर्ण परीक्षण करायचं का तपासणी करायची. चाचणी तपासणी आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलात. काय, शीतावरून भाताची परीक्षा. तसं सारख्या व्यवहारापैकी काही मोजक्याच व्यवहारांची तपासणी करायचं हे अंकेक्षक कशावरून ठरवत असतो, तर व्यवसाय संघटनेमध्ये अगोदर बघतो. काय, त्या व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती आहे, हो असेल तर कशी आहे, किती कार्यक्षम आहे, खरंच अस्तित्वात आहे का फक्त कागदपत्री आहे, हे सर्व बाबी तो तपासत असतो. आणि त्यावरूनच रोख पुस्तकातील चाचणी स्वरूपामध्ये व्यवहारांचं परीक्षण करायचं का रोख पुस्तकातील सर्वच ज्या काही व्यवहारांची नोंदी केलेली आहेत
त्या सर्वच व्यवहारांची तपासणी करायचं हे अंकेक्षक ठरवत असतो. म्हणून हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसेच व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती अस्तित्वात असेल तर अंकेक्षक ते पाहत असतो आणि ते जर योग्य असेल, ते जर विश्वसनीय असेल तर अंकेक्षक त्या ठिकाणी काय करत असतो, रोख पुस्तकाचं चाचणी परीक्षण किंवा चाचणी तपासणी करत असतो. चाचणी तपासणी म्हणजे तुम्हाला माहित आहे काय, शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे एकसारख्या व्यवहारापैकी काही मोजकेच व्यवहार तपासायचं आणि त्यावरून सर्व रोख पुस्तकाबद्दल किंवा सर्व व्यवहाराबद्दल काय अंदाज व्यक्त करायचं हे अंकेक्षक करत असतो. म्हणजेच अंकेक्षक काय करत असतो की रोख पुस्तकाचं या चाचणी पद्धतीद्वारे तपासणी करून प्रमाणन करत असतो. हे लक्षात, प्रमाणन म्हणजे काय, लेखा पुस्तकाची सत्यता पडताळणं किंवा मग अधिकारांची सत्यता पडताळणं हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या रोख पुस्तकाचे प्रमाणन यामधील पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, तो म्हणजेच काय, रोख पुस्तकाच्या प्रमाणनाचे महत्व. काय महत्व आहे की रोख पुस्तकाचं प्रमाणन केलं जाते, तर बघा त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, रोखीच्या देवाणघेवाणीवर विशेष नियंत्रण राहते. आता बघा अंकेक्षकाद्वारे काय केलं जाणार आहे की रोख पुस्तक जे काही असते त्या रोख पुस्तकातील सर्वच व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे किंवा काही मोजक्याच व्यवहारांची तपासणी चाचणी पद्धतीद्वारे किंवा चाचणी तपासणीद्वारे करण्यात येणार आहे. जर अंतर्गत नियंत्रण पद्धती असेल तर त्या ठिकाणी काय चाचणी तपासणीद्वारे प्रमाणन केलं जाईल. पण समजा जर अंतर्गत नियंत्रण पद्धती त्या व्यवसायात नसेल तर अशा वेळेस सर्वच कॅशबुक जे काही आहे ते तपासलं जाईल. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते यामध्ये काय, जर समजा व्यवसायामधील जे काही रोख पुस्तक आहेत, साहजिकच ज्या ठिकाणी पैसा असतो, पैशाची देवाणघेवाण असते, पैशाचे व्यवहार असतात, तिथं अफरातफर, लबाडी, चुका ह्या होत असतात. मग अशा वेळेस जर अंकेक्षक त्या रोख पुस्तकाचं किंवा कॅशबुकचं प्रमाणन करत असतो तेव्हा काय त्या ठिकाणी काय होते की रोख पुस्तकातील जे काही देवाणघेवाण आहे यावरती नियंत्रण राहते. का, कारण अंकेक्षक रोख पुस्तकाचं काय प्रमाणन करणार आहे, म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना भीती असते की बाबा आपली चूक जर उघडकीस आली तर आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी सांगता येऊ शकते देवाणघेवाणीवर विशेष नियंत्रण राहते रोख पुस्तकाचं प्रमाणन केल्यामुळे. हे एक महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरं महत्व बघा, संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा शेवट सोयीस्करणावरच होतो. आता बघा संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा, आता रोख पुस्तकाचं प्रमाणन केल्यामुळे काय जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या सर्वच आर्थिक व्यवहारांचा शेवट कसा होणार आहे, चांगलाच होणार आहे ना, सोयीस्करच होणार आहे. कारण लबाडी होणार नाही, अफरातफर होणार नाही, चुका होणार नाहीत, कारण कुणीतरी तपासणार आहे म्हणून हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं महत्व, लबाडी, अफरातफर, चोरी थांबवणे. आता रोख पुस्तकाचं किंवा मग कॅशबुकचं प्रमाणन केल्यामुळं किंवा मग कॅशबुकचं वाउचिंग केल्यामुळं काय होणार आहे, लबाडी, जे काही लबाड बोलून काहीतरी अफरातफर केली असेल किंवा मग लबाड बोलून काहीतरी ट्रान्झॅक्शन नोंदवले गेले असतील, रकमेमध्ये अफरातफर केली असेल, चोरी केली असेल, तर हे थांबवता येते. का, कारण अंकेक्षकाद्वारे रोख पुस्तकाचं म्हणजे कॅशबुकचं प्रमाणन केलं जाणार आहे. म्हणून हे एक या ठिकाणी महत्व सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं महत्व बघा, व्यवहारांची नियमितपणे नोंदणी करण्यासाठी. काय, रोख पुस्तकामध्ये जर वेळोच्या वेळी जर व्यवहारांच्या नोंदी जर केल्या तर त्यावेळेस काय लबाडी, अफरातफर किंवा मग चुका मोठ्या प्रमाणावर करता येत नाहीत. हे लक्षात. आणि जर अंकेक्षक जे काही रोख पुस्तकामध्ये व्यवहारांच्या नोंदी केलेल्या आहेत त्या जर तपासत असेल म्हणजे प्रमाणन करत असेल तर अशा वेळेस काय संबंधित कर्मचारी काय करत असतो की बाबा अंकेक्षक कधीही त्याच्या मनावर जेव्हा येईल त्याच्या मनामध्ये तेव्हा तो येऊन काय त्या रोख पुस्तकाचं प्रमाणन करू शकतो. मग अशा वेळेस संबंधित कर्मचारी काय करत असतो, नियमितपणे व्यवहारांच्या नोंदी रोख पुस्तकामध्ये नोंदवत असतो. म्हणून हे एक महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं महत्व, रोखीचे व्यवहार बेरजा योग्य आहेत की नाहीत हे पाहणे.
अंकेक्षक काय करत असतो की रोख पुस्तकामध्ये ज्या काही व्यवहारांची नोंद झालेली आहे ते व्यवहार, त्या व्यवहारांच्या बेरजा म्हणजे जी काही रक्कम आहे ते योग्य आहे का, त्यामध्ये काही गडबड आहे म्हणजे कमी जास्त प्रमाणात रक्कम आहे का हे पाहत असतो. म्हणून हे एक महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या रोख पुस्तकाच्या प्रमाणनाचे महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला वाउचिंग ऑफ कॅशबुक मधीलच आपल्याला काय करायचे, जे काही कॅशबुक असते त्या कॅशबुकच्या दोन्ही साईडचं अंकेक्षक कशा पद्धतीनं प्रमाणन करते, कोणत्या दोन साईड, एक असते रिसिप्ट साईड. रिसिप्ट साईड म्हणजे ज्या ज्या मार्गानं व्यवसायामध्ये रकमेची प्राप्ती होते किंवा मग रोख प्राप्त होते आणि ज्या ज्या मार्गानं रकमेचं शोधन केलं जाते याचं अंकेक्षक काय करत असते, प्रमाणन करत असते. तर आपण अगोदर काय करणार आहात, वाउचिंग ऑफ कॅशबुक मध्ये रिसिप्ट साईडच्या पदांचं अंकेक्षक प्रमाणन कसं करतो हे बघणार आहात. म्हणून त्यामध्ये बघा हेडिंग सांगता येऊ शकते काय, रोख पुस्तकाच्या प्राप्ती बाजूचे प्रमाणन. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात वाउचिंग ऑफ रिसिप्ट. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, की व्यवसायामध्ये जे काही रोखीचे व्यवहार झालेले असतात आणि या रोखीच्या व्यवहाराद्वारे व्यवसायामध्ये रोख प्राप्ती किती झाली किंवा मग व्यवसायातून रोख स्वरूपामध्ये शोधन किती करण्यात आलेलं आहे, या सर्व व्यवहारांच्या नोंदी या कॅशबुक मध्ये करण्यात येतात. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, या कॅशबुक मध्ये जे काही व्यवहार नोंदवलेले असतात त्या सर्वांची काय करत असतो, तो तपासणी करत असतो. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा त्यामध्ये काय, जे काही रोख प्राप्ती बाजूवर काय दाखवलं जाते म्हणजे रिसिप्ट साईडवर काय दाखवलं जाते कॅशबुकच्या, ज्या मार्गानं व्यवसायामध्ये काय कॅश मिळाली किंवा कॅश प्राप्त झाली किंवा मग कॅश आली, कोणत्या कोणत्या व्यवहारामुळे कॅश आली त्या व्यवहारांच्या नोंदी असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, अंकेक्षक काय करत असतो, रोख प्राप्ती म्हणजे कॅश रिसिप्ट मध्ये कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला जी काही प्राप्ती झालेली आहे त्यामध्ये लबाडी होऊ नये म्हणून अंकेक्षक काय करत असतो की हे प्रमाणन करण्याचं कार्य करत असलेलं आपणास सांगता येऊ शकतं. आणि हे प्रमाणन केल्यामुळं काय, कॅशबुक मध्ये प्राप्ती बाजूला चुका, लबाडी, अफरातफऱ्या झालेल्या असतील तर लगेच लक्षात येतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. अंकेक्षक काय करत असतो की जेव्हा कॅशबुकचं तो प्रमाणन करत असतो म्हणजे वाउचिंग ऑफ कॅशबुक करत असतो तेव्हा रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड असते कॅशबुकला. मग त्या रिसिप्ट आणि पेमेंट साईडचं कॅशबुक करताना अंकेक्षक रिसिप्ट साईडचं जेव्हा प्रमाणन करत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीचं किंवा मग कोणत्या कोणत्या बाबींचं प्रमाणन करतो, म्हणजे कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला जे काही रोख रक्कम प्राप्त होते मग ती कोणत्या कोणत्या मार्गाने होऊ शकते ते आपल्याला त्या बाबी बघावं लागेल आणि त्या बाबींचं अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणन करत असतो म्हणजे तपासणी करत असतो. तर बघा मग या कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला जे काही पद येतात त्यांचं प्रमाणन अंकेक्षक जे काही करतो. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, सुरुवातीची रोख रक्कम म्हणजेच ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅशबुक. तर अंकेक्षक काय करतो की कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला जे काही ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे गेल्या वर्षीचं क्लोजिंग ते चालू वर्षीचं ओपनिंग असते. मग अंकेक्षक काय करत असतो, जे काही गेल्या वर्षी क्लोजिंग होतं कॅशबुकचं बॅलन्स तेच या वर्षी आहे का, म्हणजे गेल्या महिन्याचं क्लोजिंग ह्या महिन्याचं ओपनिंग आहे का कॅशबुकच्या रिसिप्ट साईडचं बॅलन्स हे तपासत असतो, हे लक्षात. म्हणून अंकेक्षक हे पहिली बाब प्रमाणन करत असतो ते म्हणजेच काय, सुरुवातीची रोख रक्कम, हे लक्षात. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, अंकेक्षक त्याचं प्रमाणन करतो ते म्हणजेच काय, रोख विक्री. कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला सुद्धाच रोख विक्री हे पद आपण दाखवतो, म्हणजे रोख विक्री केली, सेल्स केलं, कॅश सेल्स केली तर पैसे येतात, मग आपण रिसिप्ट साईडला कॅशबुकच्या दाखवतो. मग अंकेक्षक काय करत असतो, रोख विक्री केल्यानंतर जेवढी रक्कम आपण विक्री करून प्राप्त झालेली आहे तेवढी रकमेचं आपल्याकडं बिल आहे का, बीजक आहे का, पावती आहेत का,
त्या पावत्या तारकावाईज बघतो आणि तेवढी रक्कम कॅशबुक मध्ये नोंदवली गेलेली आहे का हे बघतो, म्हणजे रोख विक्रीचं प्रमाणन करत असतो. त्यानंतर पुढलं रिसिप्ट साईडचं पुढलं पद कोणतं बघा, ऋणकोकडून प्राप्त रोख. आता डेटारकडून जर आपल्याला काही रक्कम भेटली असेल आणि म्हणजे आपण डेटारला काय म्हणजे आपण कस्टमरला आपल्या उधारीवर माल विकलात तेव्हा तो आपला काय डेटार्स झाला. मग त्या डेटारनं आपल्याला जर पैसे दिले काही कालावधीनंतर, मग जेवढी रक्कम त्याच्याकडून प्राप्त झालेली आहे तेवढी रक्कमच आपण त्या कॅशबुक मध्ये संबंधित अकाउंटंटनं किंवा मग लिपिकानं नोंदवलेली आहे का हे पाहणं. आणि त्यासोबतच त्याच्याकडे काही शिल्लक रक्कम राहिली असेल कस्टमरकड किंवा मग डेटारकड, तर त्याची नोंद केलेली आहे का, त्यानं ज्या तारखेला आपल्याला रक्कम दिलेली आहे त्याची नोंद त्याची पावती आहे का हे पाहणं. अंकेक्षक हे तिसरी बाब रिसिप्ट साईडची प्रमाणन करत असतो, ते म्हणजेच काय, ऋणकोकडून प्राप्त रोख. त्यानंतर चौथी बाब बघा प्रमाणन करण्याची रिसिप्ट साईडची, ते म्हणजेच काय, प्राप्त हुंड्या. बिल्स रिसिवेबल, जेव्हा आपल्याला बिल्स रिसिवेबल मिळते किंवा आपल्याला बिल मिळते, बिलाची प्राप्ती होते हे लक्षात. मग बिलाची प्राप्ती झाल्यानंतर आपण रोख पुस्तकाच्या प्राप्ती बाजूला दाखवतो, म्हणजे रिसिप्ट साईडला दाखवतो. मग जेवढं बिल भेटले, जेवढ्या रकमेचं बिल भेटले आपल्याला बिल रिसिवेबल म्हणून, तेवढंच नोंदवलं गेलेलं आहे का तारकावाईज तपासणं, त्याच्या पावत्या त्याचे प्रमाणक म्हणजे त्यांचे बिल ते चेक करणं तारकावाईज, हे अंकेक्षक प्रमाणाच्या माध्यमातून करत असतो प्रमाणन. त्यानंतर पुढला पॉइंट, प्राप्त कर्ज. समजा व्यवसाय संघटनेनं जर वेगवेगळ्या संस्थांकडून कर्ज घेतलं असेल, मग कर्ज घेतल्यानंतर ज्या तारखेला कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज किती आहे तेवढी रोख पुस्तकामध्ये प्राप्ती बाजूला, कारण कर्ज जरी घेतलं असेल, लॅबिलिटी असली तरी पण सध्या कॅश आली ना हे लक्षात. मग कर्ज घेतलं, रिसिप्ट साईडला दाखवलं प्राप्ती झालेली हे लक्षात. त्यासोबतच आपण कुणाला तरी कर्जावर रक्कम दिलेली असेल ती परत आपल्याला भेटली असेल ते पण होऊ शकते. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो की प्राप्त कर्ज. आता प्राप्त कर्ज दोन अर्थानं होऊ शकते. तुम्ही एखाद्या संस्थेकडून घेतला तर ते कर्ज तुम्हाला सध्या तुम्हाला पैसे भेटतात, पण नंतर तुमची ती लॅबिलिटी आहे बरं का. आणि तुम्ही कुणाला कर्ज दिलात आणि त्यानं जर पैसे दिले तर ते तुमची प्राप्ती आहे. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो की त्या कर्ज कधी दिलं, तो वेळ, मुदत किती आहे, किती टक्के दराने त्याचा व्याज आहे, किती रक्कम आहे, याचं प्रमाणन अंकेक्षक करत असतो या प्रमाणाच्या साह्यानं प्राप्ती बाजूचं. त्यानंतर पुढली बाब किंवा पुढलं पॉइंट या ठिकाणी सांगता येऊ शकतं प्रमाणाचं प्राप्ती बाजूचं, ते म्हणजेच काय, सूट किंवा कसर म्हणजे डिस्काउंट. काही वेळेस व्यापारी व्यवसाय संस्था कस्टमरला डिस्काउंट देते, सूट देते, तेव्हा तसंच आपल्यालाही आपले सप्लायर काय जास्तीचा माल खरेदी केला, रेग्युलर कस्टमर आहात, त्यामुळं काय आपल्याला सूट कसर वगैरे देत असतील. मग अशा वेळेस काही सूट कसर म्हणजे डिस्काउंट जर भेटलेला असेल, मग त्या डिस्काउंट जर भेटला, डिस्काउंटची प्राप्ती झाली म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड आहे, म्हणजे आपल्याला कमी रक्कम द्यावी लागली. मग अशा वेळेस डिस्काउंट जे काही आहे ते डिस्काउंट व्यवस्थित दाखवलेलं आहे का, त्याचं बिल आहे का, हे अंकेक्षक प्रमाणनाच्या साह्यानं काय करत असतो, तपासत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, 7 नंबरचा, प्राप्त लाभांश डिव्हिडंड रिसिव्ड. समजा कंपनीला इतर कंपन्यांच्या शेअर्स पासून म्हणा किंवा मग काही इतर कंपन्यांचा लाभांश भेटत असेल, डिव्हिडंड भेटत असेल, मग ते डिव्हिडंड भेटत असेल, लाभांश प्राप्ती होत आहे, प्राप्त झाली की कॅश येईल आहे. मग कॅश येईल तर जेवढी कॅश लाभांशाच्या स्वरूपात येईल तेवढी कॅश रिसिप्ट साईडला कॅशबुकच्या नोंदवलेली आहे का, ह्याचं परीक्षण व्यवस्थित करणं हे अंकेक्षक प्रमाणनाच्या साह्यानं करीत असतो. त्यानंतर पुढला पॉइंट रिसिप्ट साईडला येणारं पद म्हणजेच काय, ठेवीवरील व्याज, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. आता व्यवसाय संस्थेने किंवा मग प्रमंडळानं काय केलं, आपल्या व्यवसायातील जी काही कॅश आहे ती एखाद्या बँकेमध्ये एफडी केली असेल, फिक्स्ड डिपॉझिट केली असेल किंवा मग बँकेमध्ये ठेवी ठेवली आणि त्या ठेवीवर बँकेकडून काय व्याज भेटत आहे, इंटरेस्ट भेटत आहे. मग ते इंटरेस्ट भेटलं, बरोबर व्याजाची प्राप्ती झाली.
मग ते व्याज प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद व्यवस्थितरित्या कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला जेवढं व्याज भेटलंय तेवढंच झालेली आहे का. पण समजा 10,000 भेटाले आणि तिथं 1,000च एंट्री झाली तर मग तिथं ते चुकीची एंट्री आहे. मग अंकेक्षक काय करत असतो, त्या कॅशबुकचं प्रमाणन करताना इंटरेस्ट रिसिप्ट साईडचं जे काही आपल्याला बँकेचे पासबुक वरती इंटरेस्ट क्रेडिटेड म्हणून बँकेच्या पासबुक वरती किती दाखवते, 10,000ची एंट्री, आणि व्यवसायामध्ये कितीची नोंद झाल्या, 1,000ची. मग लगेच अंकेक्षकाला लक्षात येऊ शकते बाबा इथं कुठंतरी चूक झाली, इथं कुठंतरी लबाडी अफरातफर झालेली आहे, हे लक्षात. म्हणून प्राप्त बाजूचं हे एक पदाचं काय अंकेक्षक प्रमाणन करत असते, कोणतं, ठेवीवरील व्याज. त्यानंतर पुढला 9 नंबरचा पॉइंट म्हणजे बघा विनियोगावरील व्याज. विनियोगावरील व्याज म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता व्यवसाय संस्थेनं शेअर मार्केटमध्ये किंवा मग बॉन्ड्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा मग किसान विकास पत्र असेल, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की गुंतवणूक केलेली आहे. मग अशा वेळेस गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीवर विशिष्ट टक्के दरानं जर व्याज प्राप्त होत असेल तर मग ते प्राप्ती आहे. मग अशा वेळेस जेवढी प्राप्ती होत आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवर, मग तेवढीच त्या कॅशबुकमध्ये रिसिप्ट बाजूला दाखवलेली आहे का त्यामध्ये काही अफरातफर आहे का, चुका आहेत, हे अंकेक्षक प्रमाणनाच्या साहाय्यानं पाहत असतो. त्यानंतर पुढलं पद बघा कोणतं, जे की प्रमाणन करत असतो अंकेक्षक, ते म्हणजेच काय, प्राप्त भाडे, रिसिव्ड रेंट. व्यवसाय संघटनेच्या काय बिल्डिंग आहेत समजा किंवा लँड आहे आणि ती रेंटवरती दिल्या इतर व्यक्तींना, मग त्या जमिनीपासून त्या बिल्डिंग पासून काय भेटत आहे, रेंट भेटत आहे. मग रेंट भेटाले कॅशच्या स्वरूपात प्राप्ती झाली. मग अशा वेळी जेवढी प्राप्ती झालेली आहे तेवढीच त्या कॅशबुकमध्ये नोंदवलेली आहे का, हे अंकेक्षक काय या प्रमाणाच्या साहाय्यानं पाहत असतो. नसता रेंट भेटत आहे त्या बिल्डिंगवरून किंवा मग त्या लँडवर 1,00,000 रुपये, अंकेक्षकानं जेव्हा प्रमाणन केलं कॅशबुकच्या काय रिसिव्ड रेंटचं, तेव्हा तिथं काय दाखवलं, 10,000 दाखवलं. मग अशा वेळेस 10,000ची नोंद, 1,00,000 भेटलं पण 10,000 दाखवलं. अंकेक्षक काय करत असतो, बिलं बघत असतो, सोबतच प्रमाणक, बीजक, पावत्या पाहत असतो आणि लगेच कॅशबुकचं काय व्यवहार पाहत असतो. मग लगेच त्याच्या लक्षात येते, लगेच तिथे क्लिक होते की बाबा 1,00,000ची म्हणजे रेंट भेटले आणि तिथं नोंद किती केली आहे की फक्त 10,000ची. मग अशा वेळेस ती चूक समोर येते. म्हणून हे एक प्रमाणन अंकेक्षक करत असतो. त्यानंतर पुढला पॉइंट, प्राप्त वर्तन. प्राप्त वर्तन म्हणजे या ठिकाणी कमिशन. आता व्यवसाय संस्थेला जर काही कंपनीचे शेअर्स विकल्याबद्दल किंवा काही इतर कार्य केल्यामुळे कमिशन भेटत असेल, हे लक्षात. मग अशा वेळेस जेवढं कमिशन भेटलेलं आहे तेवढंच कॅशबुक मध्ये नोंदवलेलं आहे का रिसिप्ट बाजूला, हे सुद्धा अंकेक्षक काय करत असते, प्रमाणनाच्या साह्यानं पाहत असते. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर काय, संपत्तीच्या विक्रीपासून प्राप्त राशी. जर समजा व्यवसाय संघटनेची जर एखादी ऍसेट जर विकलेली असेल, मग आता ऍसेट जर विकली तर कॅश भेटत आहे, रोख प्राप्ती होत आहे. मग अशा वेळेस रोख प्राप्ती जेवढी झालेली आहे तेवढीच तिथं रोख पुस्तकाच्या रिसिप्ट बाजूला किंवा मग प्राप्ती बाजूला नोंदवली गेलेली आहे का, हे अंकेक्षक प्रमाणनाच्या साह्यानं पाहत असतो. त्यानंतर पुढला पॉइंट, बुडीत कर्जाची वसुली. बुडीत कर्जाची वसुली म्हणजे बॅड डेट्स म्हणून कंपनीनं काही रक्कम सोडली होती, पण काही कालावधीनंतर ती रिकव्हरी झाली, बॅड डेट्स काय रिकव्हर झाले. मग अशा वेळेस जेवढे बॅड डेट्स दाखवलेले होते 10,000 रुपये समजा, आणि प्राप्ती झाली 9,000ची, पण 9,000ची प्राप्ती झाली पण तिथं रिसिप्ट बाजूला कॅशबुकच्या 900 दाखवली. मग अशा वेळेस 9,000 भेटले, 900 दाखवले. मग ते बाकीची रक्कम कुठं गेली, काय अकाउंटंटनं खाली का लिपिकानं खाली का चुकीनं तिथं कारकुनी चूक झाली, हे सुद्धा प्रमाणनाच्या साह्यानं पाहिलं जाते. म्हणून हे एक काय कॅशबुकच्या प्राप्ती बाजूचं प्रमाणन अंकेक्षक करत असतो. त्यानंतर पुढला पॉइंट, विमा कंपनीकडून प्राप्त राशी. आता व्यवसाय संघटनेनं जर समजा कोणत्या तरी म्हणजे व्यवसायाच्या मालकाचा विमा उतरविला असेल आणि काही कारणास्तव ते पॉलिसी
विमा कंपनीकडे जी होती ती मॅच्युअर झाली, म्हणजे व्यवसायाची म्हणजे ती पॉलिसीची मुदत संपली, मॅच्युरिटी संपली, मॅच्युअर झाली. मग आता आपल्याला पैसे भेटणार आहेत. मग मग जेवढे पैसे त्याच्याकडून भेटणार आहेत किंवा मग भेटले तेवढे पैसे जे काही भेटलेले आहेत तेवढे त्या कॅशबुक मध्ये नोंदवलेले आहेत का रिसिप्ट बाजूला, हे सुद्धा अंकेक्षक पाहत असतो, म्हणजे त्याचं प्रमाणन करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट ते म्हणजेच काय, विविध प्राप्ती. जर समजा अंकेक्षकाला जर एवढ्या बाजूंचं प्रमाणन केल्यानंतर आणखीन काही इतर बाबींची जी काही प्राप्ती व्यवसाय संघटनेला जर होत असेल तर अंकेक्षक त्यांचं सुद्धा काय प्रमाणन करत असतो, म्हणजे त्यांची सुद्धा कसून तपासणी करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता या ऑर्डर मध्ये सांगता येऊ शकते काय की हप्ते पद्धतीने केलेली विक्री, म्हणजे हायर परचेसवर समजा आपण एखादी वस्तू विकत आहात, हे लक्षात. मग अशा वेळेस हप्त्यानं आपल्याला रक्कम भेटत आहे, मग जेवढी रक्कम भेटत आहे तेवढीच नोंदवाला का जास्तीची नोंदवाला का कमी नोंदवाला, हे सुद्धा अंकेक्षक काय करत असते, प्रमाणन करत असते. त्यासोबतच पुढे आणखीन एक सांगता येईल, गुंतवणुकीची विक्री. कंपनीने गुंतवणूक केली होती, त्यानंतर कंपनीला वाटले की ती गुंतवणूक विकावी. मग ती गुंतवणूक जर विकली असेल, मग जेवढी गुंतवणूक विकलेली आहे तेवढीच रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे, तेवढी नोंदवलेली आहे का कॅशबुकच्या रिसिप्ट बाजूला, हे सुद्धा अंकेक्षक पाहत असतो, म्हणजेच याचं प्रमाणन करत असतो. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी काय कॅशबुकच्या रिसिप्ट साईडचं अंकेक्षक प्रमाणन करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहात, वाउचिंग ऑफ पेमेंट साईट, म्हणजे कॅशबुकच्या शोधन बाजूचे किंवा मग पेमेंट साईटचं अंकेक्षक प्रमाणन कसं करतो, कोणकोणत्या बाबींचं प्रमाणन करत असतो, हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.